सुप्रसिद्ध राजज्योतिषांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आपण सगळेजण श्रीकृष्ण धाम यात्रेमध्ये आहोत आणि 12 धामाची यात्रा संपन्न होत असताना एक एक कृष्ण धामाची आपण पूर्णपणे परिक्रमा करीत आहोत. आणि त्याच्यामध्ये ही यात्रा करत असताना, या परिक्रमेवरती असताना आपण कृष्ण समजावून घेतोय आणि प्रत्येक अवस्थेमध्ये कृष्ण आपल्याला काय शिकवतोय, प्रत्येक अवस्थेमध्ये कृष्ण आपल्याला कुठला सिक्वेन्स देतोय ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण याच्यामध्ये बघितलं की यात्रेमधला सर्वात पहिला उद्देश हा आहे की आपल्यामध्ये परिवर्तन आलं पाहिजे, की जेणेकरून आमचं जीवन अधिकच सुखी होईल आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला आनंद घेता येईल. मग त्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी कर्तव्याची जाणीव करून देताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा आपल्याला स्वधर्म शिकवतात की तुझ्या आयुष्यामध्ये तू स्वधर्माचं पालन कर आणि स्वधर्माचं पालन करत असताना स्वतःचे तत्त्व बनव. आत्तापर्यंत ह्यांनी सांगितलं आणि त्यांनी ऐकलं असं न करता तू सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं, इतकी शक्ती तुझ्यामध्ये निर्माण कर. इतक्या शक्तीचे विचार तुझे निर्माण कर. तू निर्माण करू शकतोस का तर मी तुझ्यामध्येच आहे, तू श्रीकृष्ण आहेस. तर मग तो स्वधर्म आपण जपायला लागतो आणि ज्यावेळेला आपण स्वधर्म जपायला लागतो त्यावेळेला कृष्ण आपल्यामध्ये आणखीन सामावायला लागतो आणि आपल्यामध्ये कृष्ण सामावून आपल्यामध्ये आकर्षण निर्माण होतं. मग या सगळ्या गोष्टीमध्ये पुढे जात असताना कृष्ण आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्टीची जाणीव करून देतो, ती म्हणजे आपल्या जीवनामध्ये असलेलं सम आणि विषम. मग सम आणि विषम या दोन गोष्टींबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये कुतूहल आहे की एखादी गोष्ट सम आहे, एखादी गोष्ट विषम आहे. आणि प्रत्येक ठिकाणी बघाल तर सम आणि विषम, सम आणि विषम, सम आणि विषम याच्यानेच पूर्णपणे सृष्टी निर्माण झालेली आहे. याच्यामुळेच पूर्णपणे सृष्टीचा उगम झालेला आहे. आणि सृष्टी चालत असेल तर ती सुद्धा सम आणि विषम या दोन्हीमध्ये चालते. मग सम पण आपल्या असायला पाहिजे आणि विषम पण आपणच असायला पाहिजे. सम आपल्यामध्येच असायला पाहिजे तर विषम पण आपल्यामध्येच असायला पाहिजे. आणि सम आणि विषम या दोन्हीची आपल्याला सांगड घालता यायला पाहिजे. मग या सम आणि विषमाची कशी सांगड घालायची, हे सांगड घालत असताना एकदा राधा कृष्णाला विचारते की कृष्णा सम काय आणि विषम काय. त्यावेळेला राधाला अपेक्षित असतं की तो आता उत्तर देईल की पुरुष प्रकृती आणि स्त्री प्रकृती, पुरुष वेगळा आहे आणि स्त्री वेगळी आहे. परंतु भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी त्यावेळेला म्हणजे 5000 वर्षापूर्वी जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांचा जन्म झाला तेव्हाच त्यांनी हे दाखवून दिले की स्त्री आणि पुरुष हे समान आहेत. स्त्री आणि पुरुष मधलं कर्तृत्वसुद्धा समान आहे आणि स्त्री आणि पुरुष हे दोघंही जण बरोबर आहेत. म्हणूनच राधा कृष्ण एकत्र नाव घेतलं जातं. म्हणूनच म्हणजे की राम सीता नाही म्हटलं तर सीताराम म्हटलं तर सियाराम म्हणलं जातं. त्याचं कारणच आहे की ह्या सगळ्यांनी स्त्री शक्तीला पुरुष शक्तीच्या बरोबर समान धरलेलं आहे. आणि मग ते सम आणि विषम हे समजावून सांगत असताना समाचं आणि विषमाचं गणित हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेला समजावून सांगतोय. आणि ते राधेला समजावून सांगतोय, ते समजावून सांगत असताना एकीकडे वृंदावन निर्माण करतोय. ते वृंदावन निर्माण करत असताना त्या वृंदावनामधलं प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी आणत असताना सम आणि विषम ह्याच्या बाबतीमधलं राधेला ज्ञान दिलं चाललंय. आणि ज्ञान देताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेला विचारतात की आपलं शरीर कशापासून बनलेलं आहे. त्यावेळेला राधा उत्तर देते की पंचमहाभूतांपासून आपल्या शरीराचं निर्माण आहे. मग पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं असताना त्या पंचमहाभूतांमध्ये सुद्धा काही समानता आहे का, त्यांच्यामध्ये सुद्धा काही सम तुला दिसतंय का. त्यावेळेला राधा शांतपणे बघते आणि म्हणते की नाही, एक सम आहे तर एक विषम आहे. जर पाणी आहे तर अग्नी आहे, जर आकाश आहे तर वायू आहे. अशा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे एकामध्ये सुद्धा समानता दिसत नाही आहे. तर एक सम आहे तेव्हा एक विषम आहे, एक सम आहे त्यावेळेला एक विषम आहे. त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा राधेला प्रश्न विचारतात की मग आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न आहे श्रीकृष्ण धाम यात्रेमधला, की कृष्ण आपल्याला विचारतात की सांग तुझा उजवा डोळा पहिला जन्माला आला का तुझा डावा डोळा पहिला जन्माला आला. सांग तुझं तोंड कधी जन्माला आलं, सांग तुझं नाक कधी जन्माला आलं, सांग तुझी बुद्धी कधी जन्माला आली आणि सांग तुझं उदर कधी जन्माला आलं. सांग पहिला तुझा उजवा पाय बनला, सांग पहिला तुझा डावा पाय बनला. हे सगळ्या प्रश्न जर आपल्याला विचारले तर राधा त्या प्रश्नांनी गांगरून जाते आणि म्हणते की नाही, अख्खा देह एकाच वेळेला जन्माला आला आहे. मग ज्या वेळेला एकाच वेळेला जन्माला आला आहे त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा विचारतात की असं का आहे की तुझा एक डोळा जो आहे, म्हणजे की जर तिरळा माणूस असेल तर त्याचा एक डोळा तिरका असतो आणि एक डोळा सरळ असतो. मग जर एकाच वेळेला जन्माला आलेले आहेत, एकाच देहामध्ये आहेत, एकाच ठिकाणी आहेत आणि एकाच वेळेला एकच वेळ साधलेली असताना सुद्धा वेगवेगळं काय.
थोडा हा प्रश्न अजून जर सोपा केला तर बघा, कधी चष्म्याचा नंबर काढायला जा तर एका डोळ्याचा नंबर वेगळा असतो आणि एका डोळ्याचा नंबर वेगळा असतो. एकाचा +1 असतो आणि दुसऱ्याचा -50 असतो. मग हे का डिफरंट आहे? जर दोघेही जण एकाच वेळेला जन्माला आलेत, एकच पालन पोषण होतंय, एकाच वेळेला स्नान केलं जातं, एकाच वेळेला डोळ्यांची काळजी घेतली जाते, एकाच वेळेला पूर्णपणे भोजन घेतलं जातं, एकाच प्रकृतीमध्ये दोन्ही डोळे वावरत असतात, धूर आला तर दोन्ही डोळ्यात धूर जाणार आहे, असं असताना सुद्धा दोघांचा नंबर वेगळा का असतो? मग ह्या प्रश्नांचं उत्तर विचारल्यानंतर राधा थोडीशी गडबडली गेली आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जगामध्ये सम आणि विषम हे असल्याशिवाय काही होणार नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये समानता आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि सम आणि विषम हे दोन्ही बरोबर घेऊन चाललं पाहिजे. जर त्याच्यामध्ये समानता आणू शकलो, सम आणि विषम हे दोघं जण बरोबर घेऊन चालू शकलो तर प्रत्येक गोष्ट साध्य होईल. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्यांच्या संपूर्ण चरित्रामध्ये त्याच गोष्टीची जाणीव करून देतात. बघा, परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, जो पालन पोषण करणार आहे, अख्खं जग चालवणार आहे, तो रिकाम टेकडा बसलेला आहे गवळी यांच्या घरामध्ये. परब्रह्म निष्काम तो हा गवळीया घरी, वाख्या वाळे अंधकृष्ण नवनीत चोरी. करतायत काय तर चोऱ्या करतायत. याच्या घरामध्ये जा चोरी कर, त्याच्या घरामध्ये जा चोरी कर, याच्या घरचं खा, उद्या त्याच्या घरचं खा, सगळ्यांना सांगायचं उद्या तुम्ही डबा घेऊन या आणि सगळ्यांचे पूर्णपणे माधुकरी एकत्र आणायची. सगळ्यांनी जे जे काही आणलंय ते सगळं एकत्र करायचं, त्याचा काला करायचा. कोणी काय आणलंय ते कळलं नाही पाहिजे. बघा, एखाद्याने भाकरी आणली असेल आणि एखाद्याने भात आणला असेल, दोन्ही पूर्णपणे सम आणि विषममध्ये आहे. एखाद्याने पिठलं आणलं असेल आणि एखाद्याने आमटी करून आणली असेल तर दोन्हीची घनता वेगळी आहे, दोन्ही पदार्थ वेगळे आहेत. पण हे सगळे पदार्थ एकत्र केल्यानंतर त्याची लागणारी चव आहे ती आणखीन वेगळी आहे. म्हणजे सम आणि विषम ह्या दोन्हीचं एकत्रीकरण करण्याकरता देवाने काला निर्माण केला. सम आणि विषम या दोन्ही गोष्टी एकत्र करण्याकरता परब्रह्म निष्काम आहे, पण तो गवळीया घरी आहे आणि वाख्या वाळ्या अंधकृष्ण नवनीत चोरी आहे. राम अवतारामध्ये संपूर्ण प्रत्येक गोष्टीमध्ये जे जे पाळलं, देवाच्या बाबतीमध्ये जे जे सिक्वेन्स दाखवले की देव असा आहे, देव असा आहे, देव असा आहे, ती सगळी बंधनं पूर्णपणे झुगारून दाखवली आणि स्वतः सांगितलं की देव असा नाही तर तुम्ही असे आहात. म्हणून आज कृष्ण म्हणजे काय तर आपलं प्रतिबिंब आहे. तुम्ही कसे आहात याचं पूर्णपणे त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करतोय आणि ते प्रतिनिधित्व करत असताना आपण कसे आहोत हे दाखवतोय आणि आपण कसं असायला पाहिजे हे आपल्याला शिकवतोय. या दोन्ही भावामध्ये पुन्हा समानता आहे आणि या दोन्ही भावामध्ये पुन्हा सम पण आहे आणि पुन्हा विषम पण आहे. कुठलीही गोष्ट आयुष्यामध्ये बघा, सम तुम्हाला सम एकत्र मिळणार नाही, सम आणि विषमच तुम्हाला एकत्र मिळेल. आज त्या ठिकाणी असताना ज्या वेळेला म्हणजे भगवान श्रीकृष्ण परमात्मा द्वारकाधीश होणार आहेत, उद्याचे राजे होणार आहेत, ते उद्याचा राजा असताना राजा काय करत होता तर राजा त्या ठिकाणी गायी चरायला घेऊन जात होता. आज तुम्ही विचार करा, कालिया मर्दन, कालियाला मारण्याची ताकद ज्याच्यामध्ये, तो काय करत होता तर यमुनेच्या तीरावरती त्या मुलांबरोबर चेंडू खेळत होता. मग ह्या गोष्टी भगवान श्रीकृष्ण परमात्मा का करत असतील तर एका ठिकाणी तो कालिया मर्दन आहे तर दुसऱ्या ठिकाणी तो पुन्हा सामान्य आहे, एका ठिकाणी तो विषम आहे तर एका ठिकाणी पुन्हा तो सम देखील आहे. तर या सम आणि विषम या दोन्ही गोष्टीची सांगड घालता यायला पाहिजे. आणि आमच्या आयुष्यामध्ये इथेच आम्ही नेमके चुकतो की आपण ही सांगड घालायला विसरतो. आपण एक तर सममध्ये असतो आणि बाकीच्यांना विषम करतो, किंवा आपण विषममध्ये जातो आणि सम म्हणून बाकीच्यांना वेगळे करतो. आयुष्यामध्ये ही चूक करू नका हे श्रीकृष्ण यात्रेमध्ये आपल्याला सांगतो. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आयुष्यामध्ये सम आणि विषम या दोन्ही गोष्टी एकत्र चालवल्यात, या दोन्ही समानत्वाने आणल्यात आणि त्या समानत्वाने त्याने आणल्या म्हणूनच तो भगवान श्रीकृष्ण आहे. बघा तुम्ही, पुतना ज्या वेळेला विष सोडते, पुतना ज्या वेळेला आपल्या तोंडामध्ये पूर्णपणे विष देते तिच्या स्तरातून, तरीसुद्धा आकर्षण, कृष्ण या शब्दाचा अर्थच आकर्षण आहे. त्या आकर्षणाचा मान ठेवण्याकरता पूर्णपणे पुतनाचं विष घेतलं आहे. ते पूर्णपणे विष घेतल्याच्या नंतर आता त्याच्यामध्ये विष शिल्लक राहिलं नाही. त्यावेळेला ती पूर्णपणे राक्षसामधून मनुष्यामध्ये आली. त्या मनुष्य अवताराची तिला जाणीव करून दिली आणि ती जाणीव करून दिल्यानंतर सुद्धा तिला मोक्ष दिलेला आहे, तिला पूर्णपणे गती दिलेली आहे. तिला त्या ठिकाणी म्हणजे दंडसुद्धा केलेला आहे, पण दंड करत असताना तिला गती दिलेली आहे, तिच्यासुद्धा जीवनाचा उद्धार केलेला आहे. म्हणजे जो माणूस आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करतो, मग त्या ठिकाणी पुन्हा सम आणि विषम या गोष्टीमधनं स्वतःचा स्वधर्म जपायचा, त्याचा पूर्णपणे उद्धार करायचा, ही शक्ती आपल्याला कोण देतं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देतो. हे विचार आपल्याला कोण देतं तर भगवान श्रीकृष्ण परमात्मा देतो. हे विचार आपल्याला कशातून समजतात तर ह्या कृष्णधाम यात्रेमधून समजतात. आता या प्रश्नाचं कुतूहल निर्माण होतं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा मग चोरी का करायचे. आज तुम्ही विचार करा की त्यांच्या घरामध्ये मुबलक लोणी होतं, म्हणजे त्याच्या घरामधलं लोणीसुद्धा तो खाऊ शकत होता. असा असताना तो त्या सगळ्यांबरोबर जायचा आणि चोरी का करायचा.
तुम्ही तुमच्या लहानपणी सुद्धा ही गंमत बघितली असेल. बघा तुम्ही की एखादी पूर्ण बाग असायची, त्या बागेचा जो मालक असायचा किंवा एखादा आमराई असायचा, एक आंब्याचं वन असायचं आणि त्या वनामध्ये पूर्णपणे आंब्याच्या झाडांना कैऱ्या लागलेल्या असायच्या. त्या बागेचा मालक किंवा त्या आमराईचा मालक आपल्या ओळखीचा असेल, आपण त्याच्याकडे एखादी कैरी मागितली तर तो आपल्याला नाही म्हणणार नाही, तो कैरी देईल. पण ती चोरून खाण्यामध्ये किती आनंद आहे. एखादा दगड मारायचा, ती पाडायची, ती चोरायची आणि ती चोरून खाल्ल्यानंतर तिची चव किती वेगळी आहे आणि स्वतःचं कर्तृत्व त्याच्यामध्ये किती वेगळं आहे. एखाद्या ठिकाणी एखादी गोष्ट मागणं आणि एखाद्या गोष्टींनी स्वतःची बुद्धी वापरून ती मिळवणं, आपलं चातुर्य वापरून ती मिळवणं. एखादी छोटी गोष्टीची चोरी म्हणजे ती चोरी नाही आहे, तर ती एक प्रकारचं केलेली कृती आहे, एक प्रकारची केलेली लीला आहे, एक प्रकारची केलेली आकृती आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार करून भगवान श्रीकृष्ण परमात्मा घरामध्ये एवढं लोणी असताना सुद्धा प्रत्येकाच्या घरी जायचे आणि प्रत्येकाच्या घरी जाताना ते लोणी चोरायचे आणि ते लोणी चोरून कुठेतरी त्यांना जाणीव करून द्यायचे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात. हे तुमच्या आयुष्यामधलं लोणी आहे, हे तुमचं भविष्य पूर्णपणे घडवू शकतं. परंतु हे लोणी जे आहे ते तुम्ही मथुरेला नेऊन विकता. हेच लोणी तुम्ही तुमच्या मुलांना खायला दिलं तर त्यांचं आरोग्य सुधारू शकतं. हेच लोणी तुम्ही तुमच्या घरातल्यांनी सगळ्यांनी खाल्लं तर तुमच्या प्रत्येकाच्या पूर्णपणे प्रकृतीमध्ये किती फरक पडू शकतो. आज लोणी हे एक साधं उदाहरण आहे आणि असं लोणी आपल्या आयुष्यामध्ये व्यावहारिक जगतामध्ये कितीतरी वेळेला येतं आणि हे सगळं लोणी आम्ही कुठे ठेवलेलं असतं. आम्ही सुद्धा कुठेतरी असं आमच्या तिजोरीमध्ये, आम्ही सुद्धा कुठेतरी असं वरती हंडीमध्ये ठेवलेलं असतं, जे लपवून ठेवलेलं असतं, ज्याचा उपभोग आम्ही पण घेत नाही आणि दुसऱ्यालाही आम्ही घेऊन देत नाही. मग असं जे पडलेलं असेल, असं जे पडलेलं धन आहे, या धनाचं सुद्धा सम आणि विषम याच्यामध्ये डिवायडेशन केलं जातं आणि मग ते सम आणि विषमामध्ये संपवून ते समानतेमध्ये कुठेतरी आणायला पाहिजे. ते समानतेमध्ये आणायला पाहिजे म्हणजे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि हा कुठेतरी भ्रम दूर करायला पाहिजे. याच्याकरता केलेल्या त्या चोऱ्या आहेत, ह्याच्याकरता केलेल्या त्या लीला आहेत. त्याला चोरी म्हणता येणार नाही, त्याला लीला म्हणली जाईल. आजसुद्धा भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांच्या आठवणीमध्ये दह्यांनी बांधली जाते. आजसुद्धा थर रचले जातात आणि आजसुद्धा हंडी फोडली जाते. त्याच्यामध्ये दही असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा लोणी असतं. ते लोणी पूर्णपणे गोपाळांना दिलं जातं, ते दही पूर्णपणे गोपाळांना दिलं जातं. का तर या गोष्टीची जाणीव करून दिली जाते की हे संपूर्ण या समाजामध्ये द्यायचं आहे, संपूर्ण प्रजेमध्ये द्यायचं आहे. कुठल्याही गोष्टीचा साठा करायचा नाही आहे, तर तो वाटायचा आहे आणि जेवढा तुम्ही वाटाल तेवढा तो आणखीन वाढत जाणार आहे. तर मग याच्यामध्ये जसं आपण स्वधर्म शिकलो त्याप्रमाणे आपण सम आणि विषम या गोष्टी शिकूया. नुसतं न शिकूया तर त्या आपल्या आयुष्यामध्ये चिंतनामध्ये आणूया आणि आपल्या व्यवहारामध्ये सम आणि विषम काय त्याची समानत्वाने पूर्णपणे सांगड घालूया. आपलं जीवन यशस्वी करूया. आजच्या सत्संगामध्ये इथेच थांबूया. ओम साईराम.